ज्यांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाला हे देखणं रूप मिळालं असे या आधार मंत्रिसेवेचे संचालक आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल सर त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय राजेश मस्के सरांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी मी संयोजकांच्या वतीनं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि हा लांबत चाललेला स्वागत सोहळा याच ठिकाणी थांबवतो. खरं तर प्रत्येक पुस्तकाच्या मागे एक विचार असतो, एक संघर्ष असतो आणि समाजाला काहीतरी देण्याची तळमळ असते. या पुस्तका मागचा विचार मांडण्यासाठी मी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संतोष बोबडे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. या प्रास्ताविकापूर्वी जिव्हाळा केंद्र बीडचे संचालक आदरणीय राजू वंजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी रुपेशजी जोगदर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजूजी वंजारी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचं संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि प्रास्ताविक करण्याची विनंती या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संतोष बोबडे सर यांना करतो. सर्वांना नमस्कार. आजच्या या छोट्याशा कौटुंबिक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष गुरुवर्य प्राचार्य दादाजी कांबळे सर ज्यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या पत्रकार क्षेत्रामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून मी त्यांना निहाळतो आहे, पाहतो आहे. ज्यांनी या पुस्तकाची रचना केलेली आहे. मजकूर जरी माझा असला त्या पाठमागची महत्त्वाची भूमिका त्या शिक्षकापर्यंत देखील मला अमर काकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. असे ज्यांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे असे गुरुवर्य अमर जी. दुसरे गुरुवर्य आदरणीय नानासाहेबजी गाठा सर, सरळ सत्यवादी माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आपण असे विवेक सुद्धीचे कार्यकारी संपादक आदरणीय प्राचार्य नानासाहेब गाठा सर. संपूर्ण मराठवाड्याला बहुजन चळवळी आणि धर्म सांगणारे आमचे प्राचार्य अमरदास कांबळे साहेब. आपला माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आपण असे या नगरीचे भूमिपुत्र आदरणीय साठे साहेब. मी मगाशी शब्द वापरला आपला माणूस म्हणून.
साठेसाहेबांनी समावेश वाटतात. अशीच माजी आमदार आदरणीय साठेसाहेब ऋतुराज साठेसाहेब, आमचे व्याही प्रोटोकॉल सोडून ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश आदरणीय सुरेशजी घोरपडे साहेब, नेहमीच यांचं मार्गदर्शन लाभलं. जीवनाविषयी असेल, लेखनाविषयी असेल, ज्यांनी मला लेखनाची मदत केली, धीर दिला, असे माझे गुरुवर्य गोविंदजी चक्रवर्ती साहेब, ज्यांचं गेल्या 10 वर्षापासून या अंमलबजावणीच्या सांस्कृतिक भूमीमध्ये नेहमीच सहकार्य लाभतं. शून्यातून विश्व निर्माण करणारे असे सुनीलजी सुंदरमल साहेब, धाकडे सर, माझे वर्गमित्र, 28 पुस्तकाचा लेखक आदरणीय प्राचार्य विनायक घायाळ, दोन्ही स्पर्धेत पाठिंबा असतो. माझा वर्गमित्र प्राचार्य अमर मुळे, डॉक्टर सुदर्शन मुंडे, रघु रामदासी, ज्याचं नेहमीच मला सहकार्य लाभला असता माझा मित्र सुनील जोगन, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक, गेल्या 15 वर्षापूर्वी ज्यांच्या सहवासामध्ये मी माझी सेवा बजावतो, असे माझे मुख्याध्यापक आदरणीय भागवत मोळे सर, आपण सर्व परिचित आहात. सर्वच गुरुतुल्य आहेत. कवी हिमांशू कुलकर्णी म्हणतात, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. ही पण ती जपून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. येणारा काळ, हे विश्व फार धोक्याधुकीच्या मार्गाने जात आहे. या विश्वाचा जर विचार केला आपण, तर आपली भूमिका काय आहे? मी गेल्या 27 वर्षापासून माध्यमिक शिक्षक आहे. मलाही वाटतं की माझ्यापर्यंत जीवन जगत असताना मी माझ्या पदाला न्याय देतोय का, आणि ती न्यायाची भूमिका घेऊन मला जो विचार माझ्या मनात करत होता की ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावरती मी पोट भरतो आहे, या 27 वर्षापासून त्यांना ज्ञान दान करून मी स्वतःची उपजीविका करतो आहे, त्यांच्या बाबतीत माझी भूमिका काय आहे? या अनुषंगाने मी विचार करत गेलो. ओव्हर थिंकिंग हा जरी दुर्गुण माझ्यामध्ये असला, पण त्या ओव्हर थिंकिंगला आपण चांगल्या मार्गाने सकारात्मक दृष्टिकोनातून व्यक्त व्हावं म्हणून मी ही विद्यार्थ्याची वाटचाल हे पुस्तक लिहिलेलं आहे. एक पंथीची भूमिका म्हणून हे पुस्तक निश्चितच एक समुपदेशक म्हणून फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर विद्यार्थ्यावरती परिणाम करणारे जे जे घटक आहेत, ते कुटुंबातील असतील, समाजातील असतील, राजकीय असतील, त्या विचारांना समुपदेशन करणारे हे छोटंसं पुस्तक आहे, लघुग्रंथ आहे. आपण सर्वांनी तो ग्रंथ वाचावा. कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, परंतु एक आहे की पुन्हा एकदा मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला छोटंसं जास्त थांबवतो. धन्यवाद सर. आपण आपल्या 27 वर्षांचा अनुभव या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. पुस्तकाचं प्रकाशन आता मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो आणि आदरणीय अमर काका हबीब यांनाही विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांची वाटचाल, पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी या पुस्तकाचे या ठिकाणी प्रकाशन करावं. कुटुंबातील
प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक. विद्यार्थ्यांची वाटचाल मान्यवरांच्या हस्ते त्या पुस्तकाचे या ठिकाणी प्रकाशन संपन्न झालेलं आहे. यानंतर मी प्रमुख अतिथींपैकी पेज मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज साठे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले शुभेच्छा रूपी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विद्यार्थ्यांची वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादा कांबळे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, प्रकाशन झालं, असे माझे मार्गदर्शक आदरणीय अमर काका हबीब, मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार माझे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेबजी गाठाड, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कांबळे सर, न्यायाधीश घोरपडे सर, चक्रवार सर आणि बोबडे सरांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो, 2 दिवसापूर्वी मला बोबडे सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझं पुस्तक मी प्रकाशन करत आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे आणि तुमचं नाव पत्रिकेवर टाकायचं माझ्याकडनं राहून गेलं, असं त्यांनी मला सांगितलं. मला काही नाही सर, तुम्ही माझे मित्र आहात, मला काही पत्रिकेवर नाव असलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही एवढं आग्रहाने निमंत्रण दिलं की नक्कीच त्या कार्यक्रमाला येईल असं त्यांना त्या ठिकाणी शब्द दिला आणि मला या कार्यक्रमाचा येण्यासाठी आलो. मला मनस्वी आनंद झाला, कारण त्यांनी जे शिक्षकाची जी गुणवत्ता आहे ती एकतरी त्या शिक्षकाने पुस्तक लिहिलं पाहिजे अशा पद्धतीचं अभिप्रेत आहे. बोबडे सरांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं आणि शिक्षकी पेशामध्ये आपण या ठिकाणी सेवा देत असताना आपण त्या विभागाचं एक गुणवत्ता म्हणून एक पुस्तक आपण लिहिलं आणि विद्यार्थ्यांची वाटचाल कशा पद्धतीची असली पाहिजे, त्याच्यामध्ये पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी असं आपलं त्या ठिकाणी शीर्षक आहे. नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातून जे आजची पिढी आहे मोबाईलच्या माध्यमातून कशी भरकटत चाललेली आहे त्याला कुठंतरी त्या ठिकाणी रोखलं गेलं पाहिजे आणि आईवडिलांचं त्याच्यावर त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे. कारण कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि मोबाईल आल्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम झाले, शिक्षणावर झाले, विद्यार्थ्याच्या संस्कारावर झाले, ते कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सारख्या शिक्षकाच्या माध्यमातून ते कमी झाले पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगला समाज त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे अशी अपेक्षा या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आहे असं माझी खात्री मला त्या ठिकाणी वाटते. आणि दुसरं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडक्यात मी या ठिकाणी बोलणार आहे. 19 तारखेला उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वर्धापन दिनी नितीनजी चंदनशिवे यांनी जी कविता त्या ठिकाणी मांडली ते समाजामध्ये कांबळे असला पाहिजे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे असल्यामुळं त्याचं एक वेगळं मला त्या ठिकाणी चांगला आनंद वाटला. कारण कांबळे नावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला सांगितलं त्याची आठवण सातत्यानं आपल्याला असली पाहिजे याचा प्रत्यय या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे सर असल्यामुळं या ठिकाणी झाली. नक्कीच या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत आणि बोबडे सर नेहमी साहित्य क्षेत्रामध्ये सर्वच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि अंबाजोगाई सारख्या ठिकाणी त्यांनी एक स्वतःचं पुस्तक प्रकाशन घडवून आणलं
खरोखरच आपल्या जो काही शहराची जी काही संस्कृती आहे, जे परंपरा आहे, त्याला साजेल असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपल्या या पुस्तकाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आल्यानंतर आमचा जो बहुमान त्याला त्याबद्दल आयोजकाचे मनापासून आभार म्हणून मानतो. धन्यवाद.